इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अर्थात धुलीवंदनाच्या दिवशी असलेल्या ग्रस्तोदित खग्र चंद्रग्रहण पर्व काळाचे पुण्यपादरी पाडून घेण्यासाठी आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे हजारो भाविकांनी हजेरी लावली. ग्रस्तोदित म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयासेने. भारतात कोठेही ग्रहणस्पर्श दिसणार नव्हता. दुपारी 3:20 ग्रहणस्पर्श झाला, तर 5:04 मध्य, तर 6:48 ग्रहणमोक्ष झाला. 3 तास 28 मिनिटांचा ग्रहण पर्वकाळ होता. चंद्रोदय झाल्यावर ग्रहण लागलेले चंद्रबिंब बघायला मिळाले. हिंदू धर्मशास्त्रीय मान्यतेनुसार ग्रहण पर्वकाळात स्नान, देवपूजा, जपजाप्यापूर्वी घेतलेल्या मंत्रांचे पुरस्चरण आणि पोथीवाचन अशा धार्मिक कृत्यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ग्रहण पर्व काळ सुरू झाल्यापासून अनेक भाविक कुशावर्तामध्ये उभे राहून तर काही भाविक कुशावर्ताच्या ओंबऱ्यांमध्ये बसून जपजाप्य अनुष्ठान करत होते. भगवान त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या, तर काही भाविक भक्त मंदिराच्या सभामंडपात ध्यानधारणा करीत होते, तर बऱ्याच भाविकांनी ग्रहण काळात मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. ग्रहण पर्व काळामध्ये विश्वशांतीसाठी भगवान त्र्यंबकेश्वराची विशेष महापूजा केली जाते. त्यानुसार ग्रहणाच्या प्रारंभापासून महापूजा सुरू करण्यात आली. भगवान त्र्यंबकेश्वराचा अभिषेक झाल्यानंतर पिंडीवर सप्तधान्य पूजा मांडण्यात आली. देवावर नवीन वस्त्र परिधान करण्यात आले आणि या दरम्यान मंदिराच्या प्रांगणात वाजंत्रीच्या तालावर पालखी सोहळा संपन्न झाला. देवस्थान ट्रस्ट कार्यालयामधून भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सोन्याचा अनेक चांदीचा मुखवटा पालखीत विराजमान करून प्रांगणातून वाजत गाजत मंदिरात आणण्यात आला. देवांना नवीन पोशाख करून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिकात्मक म्हणून एक सोन्याचा आणि 2 चांदीचे असे 3 मुखवटे पिंडीवर ठेवण्यात आले. देवांना महानैवेद्य अर्पण करून महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर पालखीमध्ये देव पुन्हा स्थानापन्न करून पालखी परत देवस्थान कार्यालयात नेण्यात आली. ग्रहण पर्व काळ संपल्यावर भाविकांनी कुशावर्त तीर्थामध्ये स्नानासाठी आणि नंतर भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.